हडलक रमेश इलेव्हन टीम एक चांगला खेळ तुमच्याकडून देखील आज आम्हाला बघायला मिळाला आणि मला तो मॅच आपण किताबाशी देतोय. मला मॅच साठी मात्र पंच आकर्षक अशी एक ट्रॉफी आहे. अष्टविनायक रिझन चषक 2024 चौथं पर्व मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये तुमच्या भेटीला आले आणि एकंदरीत सर्व माझे दत्ता पवार या स्पर्धेमध्ये पहिला चौकार खेळणारा दत्ता पवार, पहिला षटकार खेळणारा दत्ता पवार, पहिली मॅन ऑफ मॅच दत्ता पवार. काय योगा योग आपल्याला करायचा दत्ता पवारचा आपल्याला बघायला मिळतोय. चला विनंती करतो आता फिल्डिंग लावून घ्या टीम आघाडीचे बॅटर्स. तुम्हाला विनंती आहे की आपणही लगेच मैदानाचा ताबा घ्या.
पहिला शॉट पहिला स्ट्रोक मैदानात दाखवला खऱ्या अर्थानं दीपकने तेजस आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहे. यानंतर मात्र खऱ्या अर्थानं आरसीसी लोणावळा आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिले गेलं तर 11 चॅलेंजर्स देहूरोड हे दोन तगडे संघ मात्र यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहे. ऋषिकेश कदम सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये माणूस सिरीज किताब मिळताना बघितलेलं आहे. पहिलाच बॉल यावेळी शपथ झाले क्रीजचा वापर केलाय ऋषिकेश कदम देखील सांगतो हे माझं मैदान आहे, माझा घरचा मैदान आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आहे. दोन्ही खेळाडूने आपण पाहतोय आपल्या मोठ्या स्ट्रोकने मात्र वैयक्तिक धावाला केलेली सुरुवात. संघाचं धाबल पुढे जाऊन पोहोचले धाबल कामावरती 11 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिले प्रगती पथावरती असताना तेजस बोर्डे पुढे खऱ्या अर्थाने मी म्हणले की आता प्रश्नांचं थैमान घोंगावत असेल विचारलेले हे प्रश्न आहेत. ऋषिकेश कदमचा पुढचा बॉल स्ट्राईक तयार आहे. तेजसचा पुढचा चेंडू चिन्ह मात्र आपण पाहतो ते कट केला जाईल. शॉट पॉइंट मध्ये आपण पाहतोय तिथे चेतन चेंडूला ते फील्ड करेल. एक सिंगल यावेळी मैदानामध्ये घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाचं धाबल पुढे जाऊन पोहोचते धाबल कामावरती 12 धावा. त्याच ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने ज्याचा ऋतूचा शुभारंभ होत आहे. खऱ्या अर्थाने मी म्हणेल की देवरूरचे नव्हे तर मावळचा एक स्टार खेळाडू आणि देवरूरच्या टेनिस क्रिकेट मधला मास्टर माइंड धनराज तेलगू त्यांचं शुभाग म्हणून ते मनपूर्वक स्वागत आहे. वरचा फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही तेजीच्या आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आलेली एक सिंगल तिथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. एक धावे ती आली. एका धावेच्या मदतीने संघाचं धाबल एक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. चेंडू सीमारच्या बाहेर हा चौकार आहे. आणि आता जर आपण पाहिलं गेलं तर मैदानामध्ये षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिले एक षटकाचा खेळ संपला. 17 धावा धाबलकावर आहेत. सध्या जर आपण पाहिले गेलं तर त्यांना टेनिस क्रिकेट मधलं मास्टर माइंड ही नवीनच उपाधी त्यांना बहाल करतोय. कारण प्रत्येक एक अभ्यासू खेळाडू आहे धनराज तेलगू आणि विशेष सध्या आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट खेळत असताना सध्या व्यावसायिक एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे मात्र पाहिले जाते. अनेक तरुण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिजे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम धनराज तेलगू यांच्या माध्यमातून केलं जात आहे. धनराज भाई आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. षटक क्रमांक संपला जाईल. आपण पाहतोय पहिल्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज शनी. पूर्व टप्प्याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू मात्र तिकडून काढला जाईल. सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातो. बॅकअप साठी खेळाडू तिथे तयार असणार आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपण पाहतोय ते केलाय. 2 धाबा यावेळी घेतल्या जातील. शनी बेनिशिरूर आपण पाहिले गेले तर याच खेळाडूला आपण राष्ट्रवादी चषक या स्पर्धेमध्ये एक उदयनमुख खेळाडू मात्र त्याला सन्मानित केलेलं आहे. ईशाच्या मागे पाहिलं गेलं तर पराग अभरंगे कित्येक दिवस आपण पाहतोय लोणावळ्याचं क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी मात्र या खेळाडूने खूप मोठे परिश्रम घेतलेत, खूप मोठे कष्ट घेतलेत. सर्वांना एकत्रित करण्याचं काम पराग अभरंगेने अनेक वेळा केले. अनेक खेळाडू घडवले. त्याने नवीन चेहरे दाखवले टेनिस क्रिकेट विश्वाला. खोलवट टप्प्याचा बॉल इथे पाहिजे. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. विकास 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 आणि आता जर आपण पाहिले गेलं तर मैदानाच्या मध्ये विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय.
षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं प्रगती पथावरती असताना नवीन बॅटर जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय राम यादव आपण पाहतोय मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्यांचा खेळ या मैदानावरती अनेक वेळा आपण बघितलेले मोठमोठे स्ट्रोक त्यांनी दाखवलेले आहेत. विशेषतः आज महादेव दीक्षित देखील आपल्याला टीम मध्ये बघायला मिळतील. शनीचा आपण पाहतोय पुढचा चेंडू आणि स्ट्राईक आउट आपण पाहतोय ते राम. कुलबट टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गुड स्टॉप. चांगलं कमबॅक म्हणेल मी श्रीराम लोणावळा संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर 19 धावा धाबुलकावरती. शनी बेनिशुरू या खेळाडूला आपण अनेक वेळा पाहिलंय. खऱ्या अर्थाने या खेळाडूकडे व्हेरिएशन आहे, अचूक टप्पा नियंत्रण ही याची ताकद आहे. अक्रॉस द बॅट यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक फार जरूरती. चेंडू तिथे सीमारेषा पार होईल. आलेला पुढे हा चौकार आहे. मला वाटतं तिथे पाठीमागे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये असणारे जे कार्यरत मान्यवर आहेत अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की आपल्या गाडीची जी कटके साहेब आपणास विनंती करतो की आपली गाडी थोडीशी फिरवून लावा. ती काच रिफ्लेक्ट होतीये, चमकतीये. आणि विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि मला वाटतं आपण पाहतोय ते चेंडू येऊन इष्ट्याचा भेद घेतलेला आहे. विकेट आलेली आहे. फलंदाज आपण पाहतोय राम होईल बाद. पुढे त्या गोलंदाज तयार श्रेणी. हा चेंडू कुलबट टप्प्याचा बॉल यावेळी जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू खेळून काढला जाईल आणि तोपर्यंत जर आपण इथे पाहिलं तर मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक संपला जाईल. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे संपला जाणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाफलक जर आपण पाहिलं तर 24 धावा च्या धाफलकावरती ते असणार आहेत. आणि आतापर्यंत जर आपण इथे पाहिले गेलं तर 2 फलंदाज देखील मैदानाच्या मध्ये पास झालेत. अक्षय येवते न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. धन्यवाद सर. मनापासून आपण पाहिले गेलं तर सर्व प्रेक्षक राज्याचा देखील मनापासून धन्यवाद आहे. कारण खूप मोठं सपोर्ट आपण पाहिले तर सातत्याने आपण या यावेळी आपण पाहतोय मित्राच्या मध्ये पुन्हा एकदा चेंडू जर आपण इथे पाहिलं
पहिला चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डाव ठिकाणाचा आपल्याला बघायला मिळाला. संघाची धावसंख्या इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये स्थिर असणार आहे. राजेश आपण पाहतोय हा चेंडू जमीन समांतर फटका देखील काढला जाईल. लॉंग ऑफ लास्टणी तिथे मात्र चेंडू आपण पाहतोय कव्हर करेल. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव इथे मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाचा धाफलक जर आपण इथे पाहिलं गेलं तर 25 धावा धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. हो यावेळी थोडीशी पडझड जरूर होताना बघायला मिळाली. क्षेत्ररक्षक तिथे पाहायचंय चेंडूला कव्हर करतोय आणि मॅगी असं मात्र आपल्याला पाहायला गेलं तर टीम मध्ये खेळताना बघायला मिळत आहेत. एक धाव इथे येणार आहे आणि एका धावेच्या मदत देखील आपण पाहिली तर संघाची धावसंख्या आता आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल 26 धावा धाबलकावरती आहेत. कुलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर राजा मात्र यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती मात्र ते आज टीम मध्ये पुन्हा एकदा खेळत आहेत. असं म्हणतात की क्रिकेट खेळताना खेळाला कुठलाही वय नाहीये. फुलटॉस चेंडू ऑन साइडला आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. चेंडूची मात्र आपण पाहतोय फेकी ही पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय 27 धावा धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. मैदानामध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा स्वच्छाचा बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जे आपण पाहतोय मैदानामध्ये येणार आहे अतिरिक्त धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिली तर लोअर फुल टॉस पिक केलाय चेंडूला. चेंडू परंतु तिथे जर आपण पाहिलं गेलं तर मी म्हणलं की तारेला चेंडू लागला आणि तारेला चेंडू जर लागून षटकार जात असेल तर षटकार दिला जाईल. कॅच होत असेल तर कॅच दिला जाणार. हा या स्पर्धेचा नियम आहे. षटक क्रमांक आपण पाहतो इथे संपला जाईल. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती आपण पाहतोय 29 धाबा धाबलकावर आहेत. थोडासा आपण पाहतोय एचडी ड्रिंक ब्रेक साठी वेळ जरूर तिथे घेतला जाईल. कुठे जायचं नाहीये पाहायचं आपण श्री अश्वनायक व्हिजन चषक 2024 आहे चौथं पर्व. घेऊया एक डीजे ब्रेक. आणि मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाबलकावरती 29 धावा ज्या स्कोरबोर्डवरती आहेत त्यातून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 षटकांमध्ये आपल्याला किती वळवताना एक खेळाडू बघायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर यानंतर होणारा सामना भारतीय लोणावळा विरुद्ध इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्ट क्लब देवगड या 2 तगड्या संघांमध्ये मात्र यानंतरचा सामना आपल्याला बघायला मिळेल. 7 षटकांच्या मॅचेस आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतात. विशेषतः जर आपण पाहिलं गेलं तर आयोजकाने स्पर्धेचं आयोजन करत असताना मात्र एक प्लॅनिंगनुसार आयोजन केलेलं आहे. तर एकदा कदाचित जर पावसाचं सावट तर या स्पर्धेवरती आलं तर तिथे लगेच आपण स्पर्धा सुरू करणार.
जोरदार षटकार. आणि आता पाहिजे मैदानामध्ये पुढे मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय. एकंदरीत जर आपण पाहिले गेलं तर रूपाने आपण पाहतोय अक्षय होतील जो मैदानामध्ये बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. खरं मोबाईल टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे अध्यक्ष आणि मनोज दाभाडे आणि जिथे मोबाईल टेनिस क्रिकेट असोसिएशनचा हाप आहे तिथे मात्र बारकाईने लक्ष मंत्री मनोज दाभाडे यांच्यावरती तुमचं लक्ष आपल्याला बघायला मिळत आहे. पुढचा मॅच गोलंदाज तयार आहे. सर्वकाटे फटका पण पाहतो तिकडून पडला जाईल लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक किती आपण पाहतो तयार असेल तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक धावेची मैदानामध्ये येते एका धावेच्या मदतीने संघाचा धावलक देखील आपण पाहतोय. पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती धावा 37 धावा. षटकार आल्यानंतर कुठेतरी वाटलं की एक मोठी अक्षयची साथ मात्र मैदानामध्ये आपल्याला मिळताना बघायला मिळेल. परंतु तो पाहिजे शुभन कुमार स्ट्रायकर तयार असेल. संघाचे कॅप्टन आहेत. पहिल्याच बॉल इथे शंभर चेंडू ठोकण्याचा प्रयत्न केला आहे. सिंगल तर आपण पाहतो एवढे मैदानामध्ये घेतली जाते. एकेरी दुहेरी धावा देखील एवढे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऋषिकेश कदम आपण पाहतोय सलामीपासून मात्र मैदानावरती खेळतोय. आणि विशेषतः मी म्हणे की ज्या मातीने या खेळाडूला नाव दिलं, ज्या मातीमध्ये घडला, ज्या मातीने ओळख दिली ना, तो ऋषिकेश कदम आहे. उलव्या टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टरचा फटका घेण्याचा प्रयत्न बॉल सेटच्या दिशेने आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. ऋषिकेश कदमचा खेळ मला आजही आठवतो. खऱ्या अर्थानं अचानक बॉई जरूर संघातून मात्र आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीत गेलेली सुरुवात. त्यानंतर आपण पाहिलं डिफेल सारख्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज किताब मिळवला. त्यानंतर षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिले गेले तर 40 धावा च्या धपलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. आपण पाहतो ऋषिकेश कदम आज ऋतुजा 11 दत्तनगर या संघाचा मात्र तो सलामीसाठी आलेला खेळाडू आहे. आणि आता ऋषिकेश ज्या खेळाडूची आपण चर्चा सातत्यानं वारंवार का करतोय, कारण आतापर्यंत आपण पाहतो 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. एकही चेंडू तो डॉट खेळला नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही मला वाटतं आजही मधल्या काळात जर आपण पाहिला अगदी 5-6 वर्षापूर्वीचा जर काळ या खेळाडू बद्दलचा पाहिला, 3-4 वर्षापूर्वीचा काळ या खेळाडूचा बदलचा पाहिला, नेहमी फॉर्म इन फॉर्म बॅटर्स कुठलाही खेळाडू जरूर असतो. परंतु अशामध्ये त्या खेळाडूला सपोर्ट करणं, मोटिवेट करणं हे टीमच्या संपूर्ण खेळाडूंचं ते काम असतं. अनेक वेळा पाहिलं ऋषिकेशने कित्येक वेळा तर सांगितलं की मी क्रिकेट सोडून येणार आहे. इतपत परिस्थिती मात्र ऋषिकेशवरती ओढवलेली आहे. परंतु अनेक वेळा पाहिले, अनेकांनी टीका देखील त्याच्यावरती केल्यात, परंतु तो टीकेला कधी उत्तर देत बसला नाही. त्याने स्वतःवरती विश्वास ठेवला आणि आज एक चांगला खेळाडू म्हणून मात्र ऋषिकेशकडे पाहिले जात आहे. मला वाटतं धनराज भाऊ तुमचा देखील खूप मोठा सपोर्ट ऋषिकेशच्या पाठीशी सातत्याने राहिलेला आहे. कित्येक वेळा तुम्ही सोबत खेळलेले आहात. नो बॉल. त्यानंतरचा हा चेंडू फ्रीचा चेंडू होता. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतो चेंडू तिथे खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे.
सूरज काईखे गोलंदाजीसाठी आपण पाहतो षटक क्रमांक ते 5वं मैदानामध्ये घेऊन आले. पहिला चेंडू विकेटच्या बाहेर चेंडू आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. त्या कडूची चर्चा आपण वारंवार करतोय तो ऋषिकेश कदम उर्फ गोट्या. स्कोर कार्डकडे जर आपण पाहिले गेले तर 42 धावा फक्त तुमच्याकडे चांगला खेळ असून उपयोग नाही. त्यासाठी चांगल्या संघाची देखील गरज असते आणि एक चांगला संघ खऱ्या अर्थाने मी म्हणेल की निश्चितप्रमाणे आपण ऋषिकेशला या हंगामामध्ये चांगल्या संघामध्ये खेळताना त्याला बघतोय. मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक ऋषिकेश चेंडू ते कव्हर करेल. दुसरा धाब्याचा प्रयत्न परंतु नकार यावेळी मैदानामध्ये कळवला. एक सिंगल. एका धाबीच्या लोअर फुल टॉस पूर्व टप्प्याचा बॉल होता. त्यानंतर जर आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल एकेरी दुहेरी धावा ज्या इथे मैदानाच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. कारण असं म्हटलं जातं की एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. परंतु ऋतुजा 11 दत्तनगर संघाला माहिती प्रतिस्पर्धी संघामध्ये चांगले बॅटर्स आहेत त्यामुळे मोठी व्यवस्था आपल्याला उभी करायची. यावेळी पाहिजे ऋषिकेश कदमच्या पाठमधून चेंडू सरळ स्टँड अँड डिलिव्हर षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आला. असं म्हणतात की आयुष्यामध्ये फक्त माणसाला संधी मिळायला हवी आणि ज्या माणसाला संधी मिळते आणि जो माणूस संधीचं सोनं करतो ना तोच माणूस खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो. आणि आज संधीचं सोनं करतोय ते ऋषिकेश कदम. संधी दिली आहे संघाने विश्वास ठेवलाय. माझ्या बॅड पॅच मध्ये माझ्या उतरत्या काळामध्ये मला संघाने मोटिवेट केले माझ्या पाठीशी उभे राहिलेत आणि आज मला त्यांचा विश्वास जिंकायचा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पाहिजे विकेटच्या बाहेर असताना चेंडू निसटलाय आणि चेंडू जाईल तिथे लॉंग स्टॉप मध्ये. परंतु पाहिजे चौकार तर जरूर आलाय परंतु हा चेंडू इथे नो बॉल आहे की नाही हे पाहिलं जाईल. हृदयाच्या मात्र आपण पाहिले गेले तर ठोके चुकवणारा हा सामना. सामन्याकडे आपण पाहतोय नो बॉल आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये हा चौकार येणार आहे. ऋषिकेश कदम 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून फ्री टॉन. मोठा स्ट्रोक यावेळी मात्र आपण पाहतोय जोरदार ती बॅट फिरवली. बॅट आणि बॉल मध्ये आता मात्र संपर्क होऊ शकला नाहीये. अनुभवाच्या जोरावरती कित्येक वेळा आपण पाहिले सूरज गायकेला अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना. परंतु बऱ्याच वेळा जर आपण पाहिलं तर मधला 1.5 ते 2 महिन्याचा कालांतर जर आपण पाहिलं ना बरेचसे खेळाडू प्रॅक्टिस मध्ये नाहीयेत आणि त्यामागचा एक रिझन आपण जरूर पाहू शकतो प्रचंड उन्हाचा तडाखा. त्यामुळे बरेचसे आपण जर पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने या सर्व संघाने मात्र ज्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. स्कोर कार्ड कडे पण जर पाहिले गेले तर 56 धावा धापलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ यावेळी मैदानामध्ये संपलेला आहे. या षटकामध्ये 16 धावा आल्यात. या इनिंग नंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 11 चॅलेंजर्स देहू विरुद्ध आरसीसी लोणावळा या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना. तर दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठा जवळ यायचं आहे. आपण टॉस देखील करतोय. राजा दगडे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. लोणावळा परिसरातील आपण पाहिले गेले तर असणार हे एक जुनं जाणतं नाव या खेळाडूचं. स्कोर कार्ड कडे जर आपण पाहिलं 56 धावा शेवटचं षटक आहे. स्लॉगरचं षटक स्ट्राईक ऑन ऋषिकेश. यावेळी ऋषिकेशचा हल्ला पुन्हा एकदा परंतु लांबी कमी बघायला मिळाली. उंची फार होती. परतावा लागेल ऋषिकेश कदमला. आता जर आपण इथे पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. ऋषिकेश कदम एक चांगला
स्टार्ट देत एक मी म्हणेल की चांगली बॅटिंग करत असणार ऋषिकेश मात्र निश्चितपणे बाद होईल आणि त्याची जागा घेण्यासाठी विनोद पोल. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये विकेट येताना पाहायला मिळाली विनोद पोल, जो आता मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे दाखल इथे आता होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचा नुकतं शुभाग मोडतोय सेवानिवृत्ती चषकाचे आपण पाहिले गेले तर मुख्य आयोजक आणि खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेचे ते कैवारी म्हणून मात्र यांच्याकडे पाहिले जाते सध्या. एक मदतीचा हात म्हणून सदैव ते मदतीचा हात पुढे करत असतात आमचे सुरेजी भिसे, सर्वांचे लाडके, यांचा इकडे शुभागमन झालेला आहे. सुरेजी भिसे काका, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर. सत्तावन्न धावा शुगन कुमार आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये असणारा विनोद पोल. बॅटची कडा, चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू पडला, थोडीशी दिशा तिथे बदलली आणि तिथे मॅगी आपण पाहिले गेलं तर वारंवार ज्या प्रकारची क्षेत्ररक्षण करतोय, ज्या प्रकारची फिल्डिंग त्याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. कारण तिथे त्याला माहिती आहे की बॅकअप साठी खेळाडू नाही, त्यामुळे त्याने चेंडू तिथे हातामध्ये ठेवला. परंतु शुगन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा इथे प्रयत्न करतोय. परतावा लागेल इथे विनोद पोलला. वापकर प्रमोद पोल इथे मैदानामध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज व्यंकटेश. शुगन कुमार आपण पाहतोय स्वतःकडे वारंवारची स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित स्लॉग ओव्हरचं षटक आहे, त्याला मोठे स्ट्रोक संघासाठी खेळावे लागणार आहेत. लोअर फुल टॉस चेंडू सरळ बॅटने फटका देखील काढला जाईल. गॅप खूप मोठा आहे तिथे. ऋषिकेश मात्र चेंडूला कव्हर करतोय. सिंगल इथे आली. दुसऱ्या धाबीचा देखील इथे प्रयत्न केलाय. 2 धाबा तिथे मैदानामध्ये घेतल्या जाणार आहेत आणि या 2 धाबींच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डकडे जर आपण पाहिले गेले तर 60 धाबा ज्या धबलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळी पाहिजे बॅकफुटला गेले, पंच केलाय, चांगला स्ट्रोक. A1 क्वालिटी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणार शुगन कुमारच्या बॅट मधून खणखणीत चौकार. आता जर आपण पाहिलं तिथे चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या जी आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलक आपण इथे पाहतोय 64 धाबा, 64 रन. हो, जोरदार बॅट यावेळी फिरवली, परंतु राजू दगडे सांगत असेल एक तेरी तो एक मेरी. एक चांगली गोलंदाजी राजा यांच्याकडून मैदानामध्ये जरूर बघायला मिळाली. षटक क्रमांक पाहिजे मैदानामध्ये पहिला डाव, पहिली इनिंग आपण पाहतोय ते संपलेली आहे. 64 धाबा धाफलकावर आहेत. 65 धाब्यांचं आता आव्हान श्रीराम लोणावळा अर्थात सीसीएल लोणावळा या संघासमोर असणार आहे. यानंतरची होणारी मॅच 11 चॅलेंजर स्पोर्ट क्लब देहरोड विरुद्ध आरसीसी लोणावळा या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करणार आहोत. या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील मावळ भूषण. आणि खऱ्या अर्थानं मावळचं नाव टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरणारा खेळाडू आनंद चव्हाण आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे मुख्य संयोजक आमचे सोनूभाई वाल्मिकी या 2 जिवलग मित्रांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. त्यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी पुढे यायचंय. चला 11 चॅलेंजर्स देहरोड आणि त्याचबरोबर आरसीसी लोणावळा दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. या ठिकाणी 11 चॅलेंजर संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आरसीसी लोणावळा टीम तुमच्याही संगणकाला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय.
खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आरसीसी लोणावळा असेल, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीराम लोणावळा टीम असेल, विशेष हे संघ नेहमीच खेळण्यासाठी पुढे असतात आणि सहकार्याची भूमिका नेहमीच लोणावळाकरांची राहिलेली आहे. आनंदबाई आणि सोनूबाई विनंती करतो की आपण आपल्या शुभाचा टॉस करायचा आहे. खऱ्या अर्थात तुम्ही ही जोडगोळी अनेक वेळा मी पाहिलेली आहे. 2015-2016 विमल सर मावळ तालुक्यातील सर्वात चांगली ओपनिंग पार्टनरशिप म्हणून मात्र या खेळाडूकडे अनेक वेळा बघितलेलं आहे आपण. आणि ती जोडी आज पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावरती आपण पाहतोय. आणि टॉस आनंद चव्हाण आणि सोनू वाल्मिकी ही जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला टॉस यशस्वी केला जातोय. मावळचे हे दोन रत्न आणि त्या दोन रत्नांच्या शुभाशया केलेल्या सामन्याचा टॉस याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं लॅपटॉप टेनिस क्रिकेटचा एक मिनी लॅपटॉप म्हणून मात्र याची ओळख आहे. ते आमचे अमितजी भुजबळ सरांचं देखील शुभागमन होतोय. सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला आघाडीचे बॅटर्स विनंती करतो आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. त्याच्याने टॉस झालेला आहे. आरसीसी लोणावळा या संघाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन मला वाटतं मॅगी पेंडिंग आहे. ओके आजही आठवतोय विमल सर की आपण ज्या प्रकारे सोनू वाल्मिकी आणि आनंद चव्हाण तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल रायगडचं क्रिकेट देखील जेव्हा जेव्हा पुढे आलं त्यावेळेस मात्र या जोडीची सर्वात जास्त मागणी नेहमी या जोडीची राहिलेली आहे. आणि ते दोन खेळाडू आज आपण पाहिलं तर अतिथी म्हणून मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. आजही चांगलं क्रिकेट आहे. आणि सोनूभाई सांगतायत की शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना कभी नहीं भूलेगा. वैसाही आनंद भाई आहे. कालच आपण पाहिलं 28 चेंडू मध्ये 82 धावांची एक जबरदस्त इनिंग आनंद चव्हाणची आपण बघितली. एसपीएल सारखी स्पर्धा मात्र त्याने गाजवली. चला बॅट्समन चला 8 षटकार आनंद चव्हाणच्या बॅटमधून आले. पहिल्या डाव इथे संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं 64 झाल्यात. 65 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 65 धाव्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला जर आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये शनी बेनिशिरूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेलं तर पराग अण्णा औरंगे. हेही खेळाडूचा नावाचा दबदबा टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपण पाहिले तर पराग औरंगे आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. आणि अनेक वेळा आपण पाहिलं तर पराग औरंगे सोबत तुम्ही जेव्हा जेव्हा चर्चा कराल ना तो नेहमी सांगत असतो की माझ्या लोणावळ्याचं क्रिकेट जिवंत राहिले पाहिजे आणि माझं लोणावळ्याचं क्रिकेट नेहमीच माझ्या लोणावळ्याचं नाव हे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आदराने घेतलं गेलं पाहिजे. त्यासाठी आजही तो मात्र नेहमीच सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो. तो पराग औरंगे आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती जर आपण पाहिले गेले तर फिरकीचा जादूगर आपल्या बोटांच्या जादूंवरती भल्या भल्या फलंदाजांना नाचवणारा खेळाडू तुषार शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय तयार असतील. षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी ते तयार आहेत. स्ट्राईक ऑन आपण पाहिले तर पराग औरंगे नॉस्टा एंडला शनी बेनिशिरूर गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. लोअर फुल टॉस यावेळी जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय आलेली सिंगल. गोलंदाजीसाठी गोलंदाज एक सिंगल येतानाची आपल्याला बघायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय सावधरित्या चेंडू तिकडून काढला शनी बेनिशिरूर या खेळाडूने. तुषार शिंदे आपण पाहिले गेले तर सातत्याने आपण मावळ तालुक्याच्या संघाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू आहेत. आणि विशेषतः तुषार शिंदे असा खेळाडू आहे या खेळाडूला मातीची खेळपट्टी असो की सिमेंटची खेळपट्टी असो फलंदाजांना अनेक वेळा अडचणींचा सामना करायला लावणारा तुषार शिंदे. परंतु इथे शनी बेनिशिरूरच्या बॅटने बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू लॉंगच्या दिशेने सीमारेषा बाहेर.
चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराची मदत देखील संघाची धावसंख्या 5 धावांना मुलगावरती असणार आहे. शनी फिनिश दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पराग अब्रंगे शिंदेचा पुढचा चेंडू पुढचा चेंडू पाहतोय देखील काढला जाईल. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू इथे आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथपर्यंत संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने नंतर आपण पाहिले तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. त्यांचा बॉल विंडांमध्ये आणि इथे आपण पाहतोय तुषार शिंदे हा काही साधा गोलंदाज नाहीये. त्याने भल्या भल्याच नाचवलंय आणि पराग अब्रंगेला मात्र तो पास करण्यामध्ये जे यशस्वी ठरतोय. पहिली विकेट आली. आता जर आपण इथे पाहिले गेले तर मैदानामध्ये पहिली विकेट इथे आपल्याला बघायला मिळाली. पराग अब्रंगे जो मैदानामध्ये इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. आज पराग अब्रंगेकडून खऱ्या अर्थानं फार मोठी इनिंगची अपेक्षा जरूर होती. अडवलं जाईल. श्रीकांत कुमार चेंडू मात्र आपण पाहतोय थांबवतोय. चौकार जरूर सध्या मात्र ते दुखापतीच्या मात्र उतरत असताना देखील इलेक्ट्रॉनिक म्युझिक चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सिंगल आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा.
षटकार आपण पाहतो ते मैदानामध्ये षटकार आलाय. पुढे धावांच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू धावेसाठी इथे मात्र आपण पाहिले तर मैदानामध्ये नकार येथे कळवला. 17 धावा त्या धावकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या त्यानंतरची धावा ज्या डबल कव्हरची धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. परत सत्र आपण जरूर या मैदानामध्ये पाहतोय. मैदानामध्ये दुसरं 2 षटकांचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर डबल कव्हरची धावा ज्या आहेत त्या 19 धावा ऋतुजा 11 दत्तनगर या संघाकडे चांगल्या गोलंदाजीचा स्पेल अनेक वेळा आपण अनेक मैदानांवरती बघितलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तिसरं षटक. पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर तुषार शिंदे यांच्या हातामध्ये मात्र जे सोपवलेलं आहे. चला वेळ वाचवायचा आहे, स्पीडअप करा. जवळपास 1:30 वाजलेत आणि आजच्या दिवसातील आपण पाहतो दुसरा सामना इथे सुरू आहे. आपण वेळेचं थोडंसं बंधन कमी ठेवलेलं आहे कारण वेळ मैदानामध्ये जरूर जातोय, परंतु या आपल्याला दिवसभरामध्ये हा पूर्ण करायचा आहे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय इथे शनीकडून जरूर पाहायला मिळाला. तिथे मात्र क्रिकेटचं न राहता तिथे फुटबॉल झालाय आणि राम यादव बरेच दिवस चांगल्या प्रकारचा फुटबॉल प्लेअर आहे तो आणि तिथे मात्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालंय. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 21 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याचा तुषार शिंदे. स्ट्राइक ऑन शनी बेनशिरूर. लोअर फुल टॉस सरळ बॅटने फटका आपण पाहतो खेळून काढला जाईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे घेतलेली एक सिंगल स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे पहिलवान सुनील भाऊ गलांडे हे देखील उपस्थित होत आहेत. सुनील भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. कोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय तिथे लॉंग ऑफला ऋषिकेश कदम. पुण्याचा चेंडू पाहतो अगदी सीमारेषा जवळ चेंडू तिथे अडवला जाईल. दुसरा धावेचा इथे प्रयत्न आहे. 2 धावा तिथे मैदानामध्ये यशस्वीरित्या जे आपण पाहतोय पळून पूर्ण केल्या जात आहेत कारण एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत आणि त्या धावा घेण्याचं काम मात्र दोन्ही बॅटर्स तिथे करतायत कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येक सामना चौकार आणि षटकार नाही तर काही सामने असे असतात की जे एकेरी दुहेरी धावेने देखील जिंकता येतात. हे क्रिकेट आहे मित्रांनो. फुलटॉस चेंडू पुढे सरसावत चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल शुगन कुमार आणि त्याला मात्र बाय बाय करा चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चौकार आला
आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धाबा 28 धाबा ज्या धफलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट. लोअर फुल टॉस, पॅडल स्वीप. वाह, क्लास दाखवलाय ऋषिकेशने आणि ऋषिकेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे आपण पाहिले गेले तर ऋषिकेशला संधी दिली आहे आणि आज मला वाटतं ऋषिकेश नावाच्या खेळाडूचा दिवस आहे की काय. ऋषिकेश कदमने देखील चांगली बॅटिंग केली. आता ऋषिकेश इथे मैदानामध्ये चांगली प्रकारची बॅटिंग करतोय. यावेळी कट केल्या बॉलला, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. पाता पाता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ आपण पाहतोय अडवलं जाईल. दुसऱ्या धाब्याचा तिथे प्रयत्न आहे. 2 धाबा तिथे घेतल्या जातील आणि या 2 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जातं. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धाबा जर आपण पाहिले गेले तर धाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 34 धाबा. शेवटच्या आपण पाहतोय 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये अजूनही 31 धाबा ज्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळी पैसे मैदानाच्या मध्ये हा चेंडू ते कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आपण पाहिलं शॉर्ट कव्हर मध्ये झेल झालाय. परतावा लागेल इथे शनी बेनू शिरूर या खेळाडूला. चेंडू आपण पाहिलं गेलं तिथे मैदानाच्या मध्ये एक साधा सोपा झेल देऊन मात्र शनी इथे मैदानाच्या मध्ये बाद होतोय आणि आता शनीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल ते होणार आहे. तो तेजस बोर्डे मैदानात दाखल ते होईल. 2 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू गोलंदाजी करत असताना चांगला स्पेल त्याच्याकडून जरूर बघायला मिळाला. शेवटचे आता 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळी तेजसच्या बॅटमधून आल्या मोठा स्ट्रोक दाखवला त्याने आणि ऋषिकेशचा आपण पाहतो थोडीशी घाई होताना बघायला मिळाली. चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार, येईल चौकार. चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येतोय. या चौकाराच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल धफलकावरती 38 धावा. हे यंग टॅलेंट आहे मित्रांनो, हे लोणावळ्याचा उभरते स्टार आहेत आणि आज ते स्टार मात्र इथे आपण पाहतोय मैदान गाजवण्यासाठी तयार आहेत. लोणार नगरीचे आपण पाहतोय उद्योजक हेमंत दादा लोखंडे हे देखील आपण पाहतोय उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. शुकन कुमार वैयक्तिक आपण पाहतोय दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती असताना धफलकावरती 38 धावा ज्या धफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिला जाईल आणि निश्चित राहणे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती आहे. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये आली. वाईट +1 अशा त्याच्या मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे येणार आहेत. एक धाव आता मात्र संघासाठी महत्वाची बनली आहे, कारण एक धावेसाठी ते मैदानामध्ये लढायचं, एका धावेसाठी लढायचं आहे.
40 धावा च्या धपलकावरती आपण पाहतोय धावा असतील. दुपारचं सत्र आपण इथे मैदानामध्ये जरूर बघतोय. प्रेक्षक राजांची वाढती गर्दी. आज धरती प्रेक्षक मात्र इथे गर्दी करणार यात तीळ मात्र शंका नाहीये. कुलवट टप्प्याचा बॉल येण्याच्या अगोदर मात्र इथे आपण पाहिले गेले तर फार मोठी अपील तिथे होतीये आणि इथे पाहिले तर मैदानामध्ये पंचाने तऱ्हेने आकाशाकडे गेली. विकेट आली आहे ऋषिकेश. विकेट येताना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे आता नवीन बॅटर कोण असेल जो मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. नवीन बॅटर जर आपण पाहिले तर सुनील जो इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल इथे होणार आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा शुगन. फुल टॉस इथे मात्र जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मात्र इथे खेळून काढला जाईल. सिंगल यावेळी मैदानामध्ये पाहिजे ती घेतली जाणार आहे आणि तिथे तिसऱ्या पंचांची मदत जरूर या क्षणी घेतली जाईल. DRS आपण पाहिले तर मैदानामध्ये तिसऱ्या पंचाचा हा डिसिजन आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. तिसऱ्या पंचाची मदत जी घेतली जाते खास मुंबईवरून आपण पाहिले तर या स्पर्धेच्या माध्यमातून मोरेश सर JP पॅनलचे पंच आपण या मैदानावरती बघतोय. त्याचबरोबर संजय भालेराव सर जे मात्र मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिले तर कुणाल निकाळजे. या 3 पंचांचा पॅनल या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे तिसऱ्या पंचाने कळवलंय की हा चेंडू इथे नो बॉल दिलाय. बेचाळीस धावांवरती आहेत. अजूनही 23 धावांची गरज आहे. फ्री टॉन हा चेंडू ऑन साइडला आणि 44 धावा धावलकावरती माफ करा. अजूनही 21 धावांची गरज. गोलंदाज तयार शुगन. लोअर फुल टॉस पुन्हा धावायच्या ऑन साइडच्या दिशेने मात्र चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे फार दूरवरती आहे. सिंगल तरी इथे मैदानात आली. दुसरा धावायचा प्रयत्न पाहायचा तिथे डेंजर एंडला परंतु पाय मैदानामध्ये डायरेक्ट हिट जरूर केलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिथे तिसरी ही धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण. गुड रनिंग. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये बघायला मिळालं. चांगलं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळालं. चांगलं आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलं जाईल. आता इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलक जर आपण इथे बघितलं गेलं
तर आता 47 धावा आहेत शेवटच्या 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये 18 धावेंची गरज. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावेंची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज व्यंकट. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय शफल झाले. पुढे सरसावचनी खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये तिथे संपर्क बघायला मिळणार नाहीये. बॅट येण्या अगोदर मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. चेंडू डॉट आलाय. शेवटचे 11 चेंडू 18 धावेंची गरज. नॉकआउट पद्धतीची आपण पाहतोय सामने या मैदानावरती बघायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस आणि तिथे पॅडल स्वीप. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इथे मात्र आपण पाहिले गेले तर षटकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराने संघाचं धावफलक जर आपण पाहिले गेले तर 53 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि आता 12 धावेंची गरज. 10 गेंदे और जीतने के लिए अभी भी 12 रनों की जरूरत. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट आपण पाहतो यावेळी खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल. आरसीसी लोणावळा टीम तुमचा निर्णय काय आहे? राजू भाई तुमचा निर्णय काय कळव? फिल्डिंग करणार आहे. ओके. कुलवट टप्प्याचा बॉल. यावेळी जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे लॉकअपॅक्सच्या कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पहा मैदानामध्ये घेतलेल्या या 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये घेतल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जे आपण इथे पाहतोय 55 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू शिल्लक आहे. 10 धावेंची अजूनही गरज आहे. तेजस बुरोडे. यावेळी तेजसचा हल्ला. यह है बंगाली रसगुल्ला. षटकार. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये आला. 61 धावा ज्या धावफलकावरती आहेत. तेजसची गाडी आता सुसाड वेगाने सुटलेली आहे. पुण्याचा पायचे कट केलाय चेंडूला. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू आपण पाहतो अडवला जाईल. तोपर्यंत घेतली एक सिंगल. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये संपलं जाते ते 5वं. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 62 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावेंची गरज. शेवटचे आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील आता मैदानाच्या मध्ये 6 आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा
हा चेंडू आपण पाहतो यावेळी कट केलाय बॉलला डीप पॉइंट मध्ये चेंडू सीमारेषा जवळ चेंडू आपण पाहतोय ते अडवला जातोय सिंगल तर यावेळी मैदानामध्ये घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये होता परंतु नकार इथे कळवला एक धाव इथे आलेली आहे पाहिजे राम त्याला माहिती आहे की मॅच अजूनही आपण फिरवू शकतो फक्त ते थोडस ॲग्रेसिव्हपणा मी म्हणेल किंवा ती बॉन्डिंग कुठेतरी ऋतुजा 11 टीम मध्ये आपल्याला कमी बघायला मिळते कारण एक चांगली धावसंख्या जरूर लावण्यामध्ये बॅटर्स यशस्वी झाले परंतु गोलंदाजाने आपण पाहिले गेले तर जास्त धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये तुषार शिंदेने अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू इथे डॉट आलाय अजूनही आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील आता 4 बनवायचे आहेत अजूनही 2 धावा मॅच संपली नाहीये मित्रांनो सामना जर इथे टाय झाला तो सुपर ओव्हर आणि हे मैदान अनेक धावा बनवण्यासाठी देखील ओळखलं जातं या मैदानावरती धावा रोखल्या देखील जाऊ शकतात या मैदानावरती कधी काय होईल हे कधी सांगता येणार नाही गोलंदाज तयार आहे पुण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू सिंगल तर आपण पाहतो यावेळी घेतली जाईल एक धाव आली आणि या एका धाव्याच्या मदतीने सामना आपण पाहतोय ते बरोबरी सुटलाय शेवटच्या आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील आता 3 आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज 3 चेंडू 1 हे समीकरण आहे पुण्यात पाहिजे शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि आपण इथे मैदानामध्ये पाहतोय सामना जिंकलेला आहे श्रीराम लोणावळा अर्थात दोन्ही लेग बाईज आहेत श्रीराम लोणावळा अर्थात सीसीएल लोणावळा विजय संघाचे अभिनंदन तर त्याचबरोबर ऋतुजा 11 दत्तनगर टीम हाडलं काय हरकत नाही या वर्षीची आपण पाहिले गेले तर असणार ही स्पर्धा निश्चितप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात मॅन ऑफ द मॅच किताब देखील आपल्या द्यायचा आहे आणि मॅन ऑफ द